सच्चा धर्म निभाना, रे भाई सच्चा धर्म निभाना. हे का बोलतो बाबू, हे जे एवढ्या मोठ्या बिल्डिंगा झाल्या ना, हे त्याला कारणच हे आहे. आता जो बदल पडला वाघमारे साहेब, कवडे साहेब, घोडगेचे नाव चुकलं तर सॉरी, प्राध्यापक मुंच, खंडारेचे, दबळगे साहेब, लोकणे साहेब, बिराडे साहेब, ग्रंथपा, खराटे साहेब, पोहरे साहेब, सहाय्यक आयुक्त गौतमजी कवडे साहेब, जोंधळे साहेब पण डॉक्टर, आणि तुळसे साहेब दोन्ही मुलं डॉक्टर, मुली डॉक्टर. म्हणजे पाहून घ्या, प्राध्यापक, सहाय्यक आयुक्त, पोलीस निरीक्षक, शिक्षक, कर्मचारी, कॅश मापणारे काय म्हणतात त्या, मला लय आवडतात ते, पैसा मापत राहतात ते, लेखाधिकारी, पुन्हा हे मला खूप आवडतात. आणि तुम्हालाही आवडू देत त्या. बँकेचे साहेब असले त्याच्या अंगाला अंग लावत जा, पैसे मागते ना. मारवाडी असला त्याच्या अंगाला अंग लावा. मारवाडी कधी भांडताना पाहिलं का असं करताना? तू काय समजला, त्या रिकाम्या जागा भरा. मारवाड्याची गुजऱ्या त्याची शयनाची अशी भाषा नाहीच. मैं देख लूंगा ते म्हणते जाऊ दे, गाल्या दिया बेटा तो देने दे, देके ही गया ना, लेके तो गया नाही ना, देन दे. म्हणून ते यशस्वी आहे बाबा. मला तू मांडायचा आहे हा एवढा जो बदल पडला बाबू, हा कशाचा परिणाम आहे? झेंडा चौक. या झेंडा चौकात हे जे झेंडे लागले, तिकडे पंचशिलाचा, इकडे बिल्डिंगचे झेंडे लागले बाबू. हा सर्व परिणाम एका माणसाचा आहे, ते म्हणजे डॉक्टर भीमराव बाबा आंबेडकर. दरवाजे केले खुले शिक्षणाच्या भवनाचे, दुधामा पाणी शिक्षणाच्या भवनाचे, दुधामा पाणी रे, गुरुगुण पाणी रे, तुझ्या पत्ता पायी विना खूप काही मिळालेले, मारापुरी तुम्ही समाजाला घडविले. दादा एकदम सगळं तुम्ही झाला, त्यावर काहीतरी फॉल्ट होता. म्हणून तथागताची जयंती करण्याच्या मागचा उद्देश हा आहे बाबा. आमचं जीवन बदलून टाकलं. आम्हाला खुर्च्या कुठं नेलं, पण अंगाऱ्यानं नाही नेलं. अंगाऱ्यानं धुपाऱ्यानं नेलं काय? बाबासाहेबांचा जो जिद्द होती की माझा बहुजन समाज, माझा एससी समाज शिकला पाहिजे, म्हणजे त्याची धावपळ काही महाराजच्या पाया लागायची नव्हती की महाराजांच्या पाया लागा. सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. आजकाल जास्त इकडे गुंतले लोक. मॅडम
महाराजांच्या पायाला हो. का अशोक महाराज खराजचे भाऊ आहेत ते. दादा 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 साहेब इकडे पाहा तुम्ही. सर सर शांत. भारत माता की आवाज आहे ना का नाही? जनरेटर लावण्याचं का? रवी लावूया 5 मिनिट. अहो, लाईट असो नसो आवाज अरे कमी रवी आला. रवी 5 मिनिट. जनरेटर कशाला वाढलंय? जनरेटर लावत आहे. 5 मिनिट बोलू त्याला, बोलू, थांब. करतात करतात. सारा नदीला कोई गरिबाच्या रे करारा. तिन्ही महापुरुषांची जयंती आहे आणि हे तिन्ही महापुरुष तुम्हाला आम्हाला दिशा देण्याकरता यांचं जीवन संपलेलं आहे. आपल्याकरता सहारा नाहीला कोणी, गरिबाच्या रे करारा. माझा बाबू डॉक्टर, वकील, इंजिनियर झेंडा चौकात या नांदेड शहरात सालात तुझ्यामुळे हे सर्व काही घडले भीमा तुझ्यामुळे. जत आली भीमा तुझ्यामुळे, जत आली भीमा तुझ्यामुळे. 25 डिसेंबराला बाबासाहेबांनी जो प्रत्येक विषय निवडन करून टाकतात. प्रत्येक विषय निवडला 25 डिसेंबरला. 25 डिसेंबराला मनुस्मृती तुझ्या गेला. मनुस्मृतीचं जाळण करून टाक. जाळला तो ग्रंथ. ज्या ग्रंथापासून, ज्या पुस्तकापासून महिला पुरुषामध्ये भेदभाव केला जातो. 25 डिसेंबराला मनुस्मृती तुझ्या गेला. महिला जागविल्या, संघटना बांधी केल्या. भीमा तुझ्यामुळे घटना देऊनी देशा. भीमा तुझ्यामुळे आमच्या सर्व समाजावर तथागत बुद्धांनी, बाबासाहेबांनी, ज्योतिबा फुल्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी यांच्यामुळं आमच्या जीवनाचा बदल पडला. म्हणून झेंडा चौकामध्ये आपण पाहतो ऊंचे लोगों की ऊंची वस्तू. कोणी तिसऱ्या माळ्यावर, कोणी दुसऱ्या माळ्यावर. त्या गाण्यामध्ये लिहिलं सहारा नाहीला कोणी, गरिबाच्या रे करारा. बाबू त्यामध्ये अजून लिहिलं झोपडीत पैदा झाले, झोपडीत पैदा झाले. बाबा बंगल्यात पडले, कोण म्हणते माणूस काय करू शकत नाही बाबा. अरे काही लोक नवरा बायको 2 लेकरं याच्यातच जिंदगी बर्बाद करतात.
ज्यांनी अवघ्या जगाचा विचार केला ते तथागत भगवान बुद्ध. त्यांनी गोरगरीब दीनदलित बहुजन समाज या भारताच्या देशातील ज्यांच्या जीवनामध्ये उणीव आहे त्यांचा विचार केला. संत ते आहे डॉक्टर B.R. आंबेडकर, छत्रपती शिवाजी राजे, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले. नाहीतर मॅडम तुम्ही खुर्चीवर बसल्या असत्या का? साहेबाची बायको झाली असती का? तुम्हाला तुमच्या नवऱ्यानं पसंत केलं असतं का? का नातं जुळलं तुमचं? हे नातं जुळलं ना. जसं प्राध्यापक असले तर बायको प्राध्यापिका पण सुशिक्षितच. हे नातं का जुळलं? तुमच्या खुर्च्या कोणामुळं सलामत आहेत? नाही तर महिलांना काय म्हणत, हे एवढे उपकार आहेत यायचे शिवराया. तथागत भगवान बुद्ध, ज्योतिबा फुले, बाबासाहेब, सत्यपाल महाराजांमुळे काही नाही. आम्ही आलो तुम्हाला सांगितलं, एक होता राजा, एक होती राणी, एक नावडती होती आणि एक आवडती होती. तारक मेहता का उलटा चष्मा पाहावा लागत. मुलीले कल्पना आहे बेटा, नाही? तारक मेहताच्या उलट्या चष्म्यातला हिरो कोण रे बेटा? बोला बोल 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 ना. माहिती बोलत का? बोला. हिरो मॅन तो 56 इंच वाला. बोल ना, बोला ना. जेठालाल ये बेटा, 100 रुपये दे त्याला. ये रे लवकर. तू नाही, तू बस. तू ये, तब्येत चांगली, तुला उठायला टाइम लागतो. तू ये रे, ये बेटा, ये लवकर. तू माहिती घे. सीझर नाही झाला का रे? तू माहिती घे. जेठालाल. जेठालाल माईक जवळ घे. क्या बात आहे. माईक तोंडात धर. जेठालाल जमीन काय बाबू? जेठालालची बायको कोण? बोल. दया. दया भाभी. हा असा सांगते की त्याचीच भाभी आहे जशी. दया भाभी क्या बात आहे. काय लेकरायचा हुशार. झेंडा चौकचे लोक नक्की झेंडे लावतील. क्या बात आहे. आता मला सांग, नवऱ्याचं लक्ष बायकोवर पाहिजे की दुसऱ्या बाईवर? बोल. तसं नियमानं बोल. तुझ्या कॉलनीतला विचार कर. कोणताही साहेब बायकोवर प्रेम करते की शेजारवर? बोल ना. बाय. कोणा? बाय. बाई. बापाचं प्रेम आपल्या आईवरच पाहिजे ना की मावशीवर पाहिजे? आईवर. थांब बाबू साहेब, तू कचरा नको करू. जा ठीक आहे, जा ठीक आहे. बिस्किट दे त्याला. हे घे रे. बस बसून जा. आता येऊ नको तू. अरे मालूम आहे, लाचलुचपत खाल्ल्याशिवाय कोणतेच काम नाही. आजकाल देशाला आदत लागली लाचलुचपत. इलाही खैर करे क्या बुरा दरबार है, चुटे बने कारभारी सब चोपटे सरदार. अतून तसलो पुरी लिंक खराब झाली. त्या लेकराचीच काय गलती आहे? त्यानं बिस्किट घेतल्याशिवाय गेलाच नाही. काय लेकरं हुशार आहेत. आज देशाला अशा लेकराची गरज आहे. दया. दया भाभी. मग जेठाचं लक्ष बायकोवर जास्त होतं की कोण्या बाईवर? बोल बोल बोल. तिचं नाव काय? ते सुंदर दिशाले बारीक चिरी. बोल. बबिताई. बबिता. त्याच्या मायबापा सहित हात त्याचा सत्कार कर. वरचे कमी करू नका. अरे धन्य माता. हे 100 रुपये बक्षीस देतो. हार काढ ठेव. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बापाचं नाव माहिती बोल. मागचं बोलू नका. मुलीनं बोलायचं नाही. राहू दे. रामजी जमलं. रामजी जमलं बाबू. नाही तर तुझी हजामत झाली असती. तुला पाणी लावायचं काम नसतं पडू दिलं नाही. अरे हो आहे.
बरं, दोन पैकी एक घे. हे गाणं म्हटलं कधी मी इज्जत मिळाली आम्हा ही मा तुझ्यामुळे. आता दोन पैकी एक घे, नव्हता घे एक तर पुस्तक. टाळ्या. असा क्या बात. आखरी बापावर गेला की मम्मीवर रे. हे वय संस्कार दक्षशिला रुद्र आम्हाला काय शिकवते तर हे शिकवते. अरे इथं नको वाचू, वापस घेईन मी. भाऊ याच्यात सुंदर गाणे लिहिले. मी आहो फुले शाहू आंबेडकर वादी. मी बाकी काही लिहित नाही, मला ते चमत्कार समजत नाही. रावणदा तोंड्या होता, कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, 6 महिने खात बसायचा, मग तो संडास किती ट्रक करायचा. काहीच काही चुत्या बनवायला गेलं आणि सर्व बायका गुंतून दिल्या त्याच्यात. महाराज रथात आणि महाराज रथाशी, बायका ते कलर घेऊन रस्त्याशी. उन्हात. बायका उन्हाशी, महाराज रथाशी. तुम्ही सांगा माय मावल्यांनो, म्या जर गळवा भर पाणी तसा त्याच्या डोक्यावर टाकलं, बाबासाहेबाच्या अंगावर टाकलं, काय फरक पडेल? गळवा भर जल सब समस्या का हल. त्याला एमपीतला महाराज येऊन राहिला महाराष्ट्रात, तो आपल्या बायकाईले चिवट्या बनवून आला. काय तर म्हणते गळवाभर जल सब समस्या का हल. आणि एक महाराज आला, तो म्हणते बेल के पत्री को सयद लगा वो चिपका, तुम्हारा लड़का लड़की पास हो जाएंगे. यासाठी तो नीटचा पेपर फोडला. तो महाराज व्हायला पण कोणता आहे तो? हे अळांचोट आहे. ते तुम्ही मुली सांगू शकता. नीटचा पेपर फोडणारा लातूरचा कोण पकडला? 2000 कोटीचा प्रॉपर्टीचा मालक. बोल बेटा, उभी राहिलो तू. उभे राहू. इकडे काय काय अंकल, आम्हाला आम्ही वयानं मोठे आहोत. मोठा आहे हे पाटील आमच्या आमच्यापेक्षा मोठे आहे. गजानन आबाई आहे, पण आम्हाला अकरा नाही ना, शिकलो नाही ना. तू आमच्यापेक्षा शिकलेली आहे. कोण्या क्लास मध्ये आहे? 9वी. 9 मध्ये आहे. आजी 9 म्हणजे काय? काय मालूम मला शाईन मालूम आहे, पण 9 मध्ये आम्हाला 90 मालूम आहे, पण 9 मालूम नाही. 999 मालूम आहे. आज तर चमत्कार झाला. बार मध्ये जाऊन धुतलं मी, ते 10-15 जण पळलो. आज त्या बारवाल्यानं मला कीर्तन ऐकलं होतं. माही काय अंग धुयाचं बजेट बसलं नाही. मग मी त्या ब्रिजच्या खाली थांबलो. आता समर्थ मंदिर आहे तिथं. म्हटलं मंदिरात काही अंग घ्यायची व्यवस्था आहे काय? नाही म्हणे महाराज. म्हटलं मग कुठं जाऊ? मंदिरात अंग्याची सोय नाही. बार मध्ये आमची ते सोय पाईप लावून करून दे. तिथं पिऊन राहिले, मला चेहरा पळून राहिले. एकानं ग्लासात टाकली. मला म्हणे तुमचा आवाज ओळखल्यासारखा आहे. म्हटलं मी तुम्ही जे समजून राहिले तोच आहोत. आणि कोण म्हणे? सत्यपाल महाराज. म्हणे आम्ही दुसरे अवतारात आहोत. म्हटलं तुमचं चालू ते कलरचे पडेलच होत्या, पण त्या बारवाल्याचं प्रेम मान लेकीले जाऊ देऊ. काय नाव सांगितलं बेटा? शिवराज मोठेगावकर. मोठे गावकर. एवढा मोठ्या होता झाल्या तरी त्याने लाज वाटली नाही. डबल परीक्षा घ्यावी लागली. 4 लेकरांना आत्महत्या केली नीटच्या परीक्षेचा. स्वतःची पोरगी की पोरग नीटच्या परीक्षेला बसलो होतो आणि भाषण देऊन राहिला. तुम्हाला मी कसा शिकवतो, काय शिकवतो?
पेपर फोडतो 2000 कोटीची प्रॉपर्टी करतो. धन्यवाद बेटा, बरोबर बोलली. तुला पुस्तक देतो. हा, हे का बोलली तुम्ही? महिला काय बोलत नाही? शिक्षण. तिनं तो क्षण वाया गमावू नको जीवनात. तो मोठे गावकर सारखी किती फायदा होते, पाहिली भरतेच बेटा. गेला की नाही जेलमध्ये, आणि बायकोही गायब झाली. म्हणून नवरा भ्रष्टाचार करत असन तर तुम्ही बायका दाबत जाते की मी फाटकी साडी घाली, मला तू फ्रीज घेऊ नको, मला शॉपिंगला पैसे देऊ नको, पण पैसे खाऊन मला विकू नको. कोणाचा नवरा पैसे खात असेल ना तर दाबून टाका की तुला घरात येऊ द्या ना, त्याचे पैसे खाणं बंद करून टाका, ट्रेस करा. तसे आपल्या कॉलनीत कोणी पेतच नाही. आपल्या कॉलनीतले लोक पैसे खातच नाही. दे बाळा टाळ्या. काय नाव गं तुझं? विश्वजा विश्वजा भोसीकर. आडनाव? भोसीकर. भोशीकर. चांगला आहे बेटा. भोशीकर या जिल्ह्यात आहेत. बसा. एक आमदार भोशीकर आहे. तिचं नाव अलगच आहे, मला म्हणताही नाही उडालं. काय म्हटलं तुम्ही? नाव? आता असे नाव होते काय आपल्या टाइम? आपल्या टाइमला नाव गंगा, पाण्याचा पत्ता नाही. नाव सरस्वती, शाळेतच गेली नाही. नाव अन्नपूर्णा, घरी एक बाकर शिल्लक नाही. नाव विद्या, शाळेतच गेली नाही. हे आपले नाव मनोरमा, शांताबाई आपले नाव आहे. आमचे नाव असे पुंडलिक. बाप वृद्धाश्रमात, त्याची माय वृद्धाश्रमात, आणि पोराचं नाव पुंडलिक. फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठ्ठलराव एक पुस्तक काढलं ना, आता माझ्या आश्रमामध्ये चालू आहे संस्कार वर्ग. 50 मुलं आहे. कालच प्रकाशन केलं. बीजेपीचे गडकरी साहेब, म्हणजे एकूण गडकरी बीजेपीचे, महाराजही मोठे चोपडे झाले ना तिकडे बीजेपी. गडकरी साहेब माझ्या बर्थडेले हॅपी बर्थडे टू म्हणाले, आणि इकडे काँग्रेसचे अध्यक्ष मी विठ्ठल भाऊ पावडेजींना धन्यवाद देतो. लोक पंढरपूरला जातात, तुम्ही आमच्याच भेटीने आले. विठ्ठल तो आला मला जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, सलाम वालेकुम, आय लव यू. विठ्ठल तो आला अरे भारत जोडो मध्ये होतो मी. आता माझ्या वर्गाला भेट देणार आहे काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बंटी सपकाळ. मी यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो. यायच्या आता काल कोणाचा कार्यक्रम होता सांगू? काल मॅडमचा वाढदिवस होता. कोणत्या मॅडम मालूम आहे? भावनाताई गवळी शिंदे गटाचे. पावर 2 दिवसात कुठे कुठे फिरलो शिंदे गट. काल आज इकडे आपल्याकडे बाबू तक्षशिला बुद्ध विहार. म्हणजे असे विचार बदलतात, पण सत्यपाल बदलला नाही बरं बाया हो. मी बदललो असतो तर माझं नातं फुले शाहू आंबेडकरांची राहिलं नसतं. यायच्याची संबंध ठेवले पण यायचा कधीच नाही झालं. मी कोणाचा राहिलो? मी फक्त यायचा राहिलो. फुले शाहू आणि आंबेडकर फुले शाहू आणि आंबेडकर समोरी बसले म्हणाले दिसले म्हणाले गीतेचे गुरु दिसले
इथेच तू दिसले. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, माणसाने कोणीही वावा करा, पण माणसानं आपला ऋण बदलू नये. मी त्याच विचारानं चाललो आता आजपर्यंत. फुले शाहू आंबेडकर महाराज व्हायचं नाही, कोण्या बाईले पाया घालू द्यायचं नाही, मोठेपणा करायचा नाही, पैसा जमा करायचा नाही. म्हणून माझा मुलगा डॉक्टर आहे. कदम साहेबाकडे होता माझा मुलगा. माझी मुलगी एकाच नवऱ्याच्या घरी आहे. सत्यपालने बायको एकच केली, 2 बायका केल्या नाही. बायको मेल्यावरही दुसरी केली नाही. बाबा आपण मून साहेबाने सोबती झालो. मून साहेबाची पत्नी एकदम कमी वयात निघून गेली. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. लहान लहान मुलं मुली आहेत. हे मरणाचं असंच आहे बाबा. काही काही लोक जिवंतपणे मरतात. तथागत बुद्धानं काय केलं बाबा, 29व्या वर्षी घरदार राज्य वैभव सोडलं. तुम्ही ते एक साडी सोडत ना की एक साडी ननदले देऊ द्या. ही माझ्या अतिशय आवडीची आहे. पुरी अलमारी उघडली की साड्याच अंगावर. पण तरी साडीनं पोट भरत नाही. नवऱ्यानं अलमारी उघडली की त्याच्या अंगावर साड्याच येतात. वरून म्हणते एकही घेतली नाही. सर्व घेतलं त्याच्याकडून. मम्मीनं घेतल्या म्हणते. लक्षात घ्या बाबू, मी मनोरंजनातून बोलायला लागते, त्याशिवाय कीर्तन ऐकते का कोण? आत्मा आणि ब्रह्म आणि पुनर्जन्म. तुम्ही लोक म्हणतील शानपणा करू नको, रात्री कोणती भाजी खाल्ली हे मालूम नाही तुझे, आणि पुनर्जन्माच्या गोष्टी काय करतात. म्हणून बाबू आम्हाला फुले शाहू आंबेडकर ऐकावं लागतात की हाताला धरलं या आमचं कल्याण केलं या. पुणे शाहू आले या, बाबासाहेब आले या. तुकडोजी बाबा आले या ना, मला ग्रामगीता दिली या. तुकडोजी बाबा आले या, ग्रामगीता दिली या. गाडगे बाबा आले या, पंचगंगा काढली या. बाबासाहेब आले या, मला संविधान दिलं या. बाबासाहेब आले या, संविधान दिले या. म्हणून तुम्ही खुर्चीवर बसल्या या माबाई. कल्याण केलं या. सावित्रीबाई आली या. आज मला आनंद झाला. आपण सुशिक्षित महिला, पगारदाराच्या बाया, कोणी डॉक्टरची बाई डॉक्टरी नाही, डॉक्टर कोमल नरवाडे आहे, डॉक्टर तृप्ती मून आहे, डॉक्टर सुप्रिया आहे. पावर केवढा बदल पडला. ज्या बायाईले काय म्हणत मालूम आहे, फक्त लेकरं वागवा. बाया म्हटलं की काही काही महिलांना खुर्च्या नाहीत बसायसाठी माफी मागतो मी. तुम्हाला खाली बसवा नव्हतं लागत. माणसाईच्या खुर्च्या रिकाम्या करा, काही करू नका. गंमत गंमत नाही, काही नाही, त्याच्यात व्यक्तही नका हो. काही काही बाया खाली बसलेल्या आहेत म्हणून तुम्हाला अपमान वाटू नका देऊ. खुर्चीवाल्याची इज्जत किती वर्ष आहे? 5 वर्ष. खुर्ची गेली की तेरा यहाँ कोई नहीं. खुर्चीची इज्जत नगरसेवक किती वर्ष? 5 वर्ष. ग्रामपंचायत सरपंच 5 वर्ष. आणि MLA 5 वर्ष. आणि खासदार 5 वर्ष. आणि खाली बसणाराची इज्जत कोणी. आता समजा हे 5-6 जण समोर आहे आणि मोठा कोणी साहेब आला, हे काय करतात? भाऊ तुम्ही बाजूने आहे, साहेबांना बसू दे म्हणजे तुमचे व्हॅल्युएशन संपलं. म्हणून जमीनवरचं व्हॅल्युएशन त्याची अलगच मजा आहे बाबा. धरतीवरी पडावे पहावे. अर्थात तुम्ही वर जाऊ नये हे नाही म्हणत,
बदला, परिवर्तन करा, पण आलेल्या परिस्थितीला तोंड द्या. धरतीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, धरतीवरी पडावे, ताऱ्याकडे पाहावे, आकाश पांघरावे या झोपडीत. या झोपडीत माझा आनंद साठवा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मकान बांधूच नका, समाधान माना, जिथं आहात तिथं तुमची प्रगती करा. काही जास्त विद्वान लोकही बेअक्कलपणा करतात. आता तुकारामानं लिहिलं, ठेविले अनंते तैसेची राहावे. याच्या पुढचं सांगा बरं. तुम्हाला 50 रुपयाची ग्रामगीता सप्रेम भेटते, मोठ्या माणसाने बोललं त्याच्या पुढचं सांग. माहित असलं बोला. हा. क्या बात आहे. घ्या मग पुस्तक घेऊन जावं. या 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 या. एकदम या ना. या येऊन जा. ते तिकडे आहे. ते लक्ष्मण रेषा पार नाही करू शकत. ते पर्दे के पी तुम्ही अंदर असल्यामुळं एकदम कॅन्सर. पण एकच भेटला सांगणार, आपण वाचत नाही ना, म्हणून आज तुम्ही भगव्याचं कीर्तन ऐकून राहिलं आणि निळ्यावाल्यानं घेतलं. अजून काय पाहिजे बघ. मी हिंदू, तुम्ही बौद्ध आणि काही मुसलमानही असतील तुमच्या. माझा कीर्तन मस्जिद मध्ये झाले, म्हणजे कोणी ख्रिश्चनी असतील, ऑल्टरेशन धर्म परिवर्तन केलेलं आहे. कारण माणूस म्हणून इकडे जगू देत नव्हते, म्हणून हे तर बाबासाहेबांना अभ्यास केला म्हणून बुद्ध विहारात आणलं तुम्हाला. जर आपल्या बाबासाहेबांना विचार नसता केला तर अजून. पण बाबासाहेबांना तेच आहे ना, शिक्षणामुळं अक्कल येते ना. जे शिकले नाही त्याचं जीवन बैलासारखं आहे, बैलासारखा राबत राही फक्त. पण बाबासाहेबांना फक्त बुद्ध धम्मच नाही वाचला, बाबासाहेबांना गीता वाचली, भगवद्गीता वाचली, महाभारत वाचलं, कुराण वाचलं, बायबल वाचलं. आणि अवघं वाचून मग विचार केला, माणसाले माणूस म्हणून जगण्याचा अधिकार कोण्या धर्मात बसते. मग निघाला बुद्ध धम्म, की या बुद्ध धम्मामध्ये माणूस आणि बाई भेदभाव केल्या जात नाही. दोनच जाती आहेत, एक माणसाची आणि एक बाईची. दोनच जाती आहे. तो बुद्ध धम्म बाबासाहेबांनी शिकवला आणि बुद्ध धम्माचा प्रवेश घेतला. आणि म्हणून या नागपूर नगरीशी ज्योत लावेली क्रांतीची, धनी मला दाखवला दीक्षाभूमी नागपूरची, धनी मला दाखवला दीक्षाभूमी. आज भगवान बुद्धाची जयंती का होत? बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला, तुम्ही आम्ही स्वीकारला. काही डुप्लिकेट लोक आहे, ते दोन्ही आपल्या पेटीवर हात ठेवतात. दीक्षाभूमी नागपूरची, या नागपूर नगरीची, ज्योत लावेली क्रांतीची, धनी मला दाखवला दीक्षाभूमी नागपूरची. म्हणून भाऊ, आज एवढा मोठा शिक्षणाचा परिणाम आहे ना. कशामुळे? मुलगी डॉक्टर, घरापिछे इंजिनियर आहे. झेंडा चौक या नगरीमध्ये, झेंडा चौकात, सूर्यानगर या नगरात इंजिनियर, डॉक्टर, प्राध्यापिका आणि बाकीचं फक्त हायब्रिड पिकवा, कांदा पिकवा. जय जवान जय किसान. मेला किसान. आत्महत्या करून मरण चालू की कुर्बानी कुर्बानी कुर्बानी, अल्लाह को प्यारी है कुर्बानी, कुर्बानी कुर्बानी.
प्राध्यापकाले पगार. आमचे दरक सर आलेले आहेत. या बरं सर, एक मिनिट. दरक सर, या अरे या एक मिनिट. अरे तुम्ही काय मोठे माणसं म्हणून सत्कार करतो का मी? दरवर्षी सामुदायिक लग्न लावतात. या वर्षी आलतो. यांचे साहेब आहेत एक मित्र, याच्या ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेजचे अध्यक्ष. काय नाव त्याचं? पवार, विजय पवार, डॉक्टर विजय पवार. सामुदायिक लग्न लावतात दरवर्षी. आणि सरांनी कमीत कमी 40-50 वेळा रक्तदान केलं आणि देहदान सुद्धा तुम्ही अर्ज केला. क्या बात. दरक साहेब, आम्हाला असे गुरुजी पाहिजे. आजकाल नाणे गुरुजी लय झाले, नाणे नोटापुरते गुरुजी, पण साने गुरुजी कमी आहेत. दरक सर, आम्ही जीवनात ते पाहिलं तुमच्या. म्हणून गुरुदेव हमारा एकटे आले की मॅडमला आणलं. कदम सर आले. धन्यवाद. डॉक्टर कदम सरांनाही विनंती करतो, अरे आपल्याला या ना एक मिनिट. आपल्याला मिळा लागते ना कदम सर. तुम्ही मराठा, हे जन्माने मारवाडी आहेत, पण पा कसे लागले. झाला महार पंढरीनाथ. शिंदे डॉक्टर साहेब, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीमाई, जय भीमराय. आपल्याला एकत्रित यावं लागेल. आता मी प्रकाशन केलं. तुकडोजी महाराजांचे भजन आहेत, पण फुले शाहू आंबेडकर वादी. नेसाला मलिन चिंगोरी भोंगली टाकली पाठी. बाबासाहेब म्हणजे काही चमत्कार नव्हता. जातीयवाद एवढा आहे. अजूनही पांडुरंगाच्या पायऱ्यावर कोणाच्या समाधी आहेत मालूम? कोण सांगते? उभं राहावं. उभं राहून सांग. उभं राहून बोला. पुस्तक देऊन सत्कार करतो. या राणा साहेब उभे राणा. संत चोखा मेळा अजून नाही पुंडलिक नाही. नामदेव महाराज. मी शिंपी या इकडे. म्हणून तर झेंडा चौकला यायचं आपलं जमलो. काऊन जमलं मालूम आहे? तिकून आहे चोखा महा, निघून आहे नामदेव शिंपी. असं आहे सर. धन्यवाद. तुम्हाला ग्रामगीता देतो. काय नाव तुमचं? ईश्वर थडके पाटील. खडके. थडके. तुम्ही ओरिजिनल ईश्वर आहे. आम्हाला कोणाला धोंड्याची गरजच नाही. ईश्वरच आला आमच्या भेटीला. असं आहे बाबा. धन्यवाद देतो खडके पाटील साहेब. तुम्हाला सत्यानाश नावाचं पुस्तक देतो. बहुजन समाजाचा सत्यानाशाचे कारण केले. आणि मी पहिले वागतो. माझ्या मुलाचं लग्न, मी डॉक्टर आहे मुलगा माझा, आणि माझी सून MSc आहे, लेक्चरर आहे, पण लग्न कोर्टात केलं. माजल्यासारखं होतं नव्हतं बनवून बसलो नाही. भिकार चोड झालो नाही. आणि सुनीची पहिली डिलेव्हरी आपल्याच घरी केली. तुमची कुठे होती मॅडम? पहिली डिलेव्हरी कुठे होते? खरं सांग. बोला. महिला बोला. कुठं? माहेरी. का होते? तुमच्या नवऱ्याची माय सांगते की पहिली डिलेव्हरी बघू तिच्या आईच्याच घरी असते. काऊन असते? एका लाखाचा फटाका बसते. आणि तू
तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम तर लय करते, डिलेवरी कुठं करायला पाहिजे खरं सांगा मॅडम त्याच्या डोळ्यासमोर, कारण तुमच्यावर जीवापलीकडे प्रेम करणारा नवरा आहे ना. पण तो काय म्हणते, हॅलो कसं वाटते तुले, आता तिची तकलीफ तिले मालूम, 9 महिने 9 दिवस जवळ येता येता पाटील, पण हे आपण समजू नाही शकत ना पाटलींचं दुःख. साहेबाला जाऊ दे. टाळ्या. धन्यवाद. आज मस्त जमलं. एक मराठा लाख मराठा. जब हे याले म्हणते एकत्रित याला मराठा सेवा संघ. मराठा सेवा संघ, आम्ही एकीचे करणारा, आम्ही एकीचे करणारा, आम्ही घातून ठेवली या लेखणीची तलवार. अरे बाबासाहेबांचं आणि शिवाजी महाराजाचा जमलो होता ना विचार. मराठा सेवा संघ, मराठा सेवा संघ. धन्यवाद साहेब. शिक्षी गेले पा केवढा बदल पडला. साधी अलग, थंडी अलग. म्हणजे थंडी करायची असेल तर थंडी घ्या, केवढा फरक पडला. अरे डोबीतलंही पाणी नव्हते पिऊ देत, आता छकमारी करून प्रत्येकाच्या घरात नळ आहे. हे वय बाबासाहेबांना बदलवलं, पण बाबासाहेबांना बदलून तुम्ही नाराय भरकुकडे फोडून राहिले. आता तेच तर जीवार येते. जत्रा उरूस करतो या तुमच्या अजूनही उरसावर बकरे काढणं चालूच आहे. देवाने नवत देणं चालूच आहे. अरे बकऱ्या कुठं देवाचा जीव घ्यायचे काय बकरे हो. तुमच्या तोंडाले रगत लागेल आणि देवाचं नाव बदनाम करता. गजानन हे गाणं म्हणणं बंद कर मग. त्या मंत्र्याच्या गाड्यावरची लाईटच काढून टाकली या गाण्याची. आता कोण्याच मंत्र्याच्या गाडीला लाईट नाही, ते येऊन जाऊन हेच गाणं वाजत नाही. आपल्या लाल दिव्याचा लाईट नाही ना, ते गाणंच कॅन्सल केलं. जे जे डोक्षाच्या बाहेर जाते. आता काँग्रेस जनता पार्टी आली ना, काही काम आहे का, मूर्खासारखं बोलणं आहे ना. बरं जबाबदार व्यक्तीनं काँग्रेस म्हणावं काय गोरगरिबाच्या पोराईले, लाज वाटायला पाहिजे ना. तू जगाले काय न्याय करायले, डॉक्टर न्यायदान करायला तुले न्याय ठेवला, तुला गलत नाही केला, तुला गोरगरीब मजुराले काम नाही दिलं, तू मुला मुलीले काँग्रेस म्हटलं म्हणजे किडे मकोड्यासारखं समजता तुम्ही. आणि आमच्या भरोशावर बघता तुम्ही. याचे पगार कोणाच्या भरोशावर होता. आम्ही मालक आहोत, हे नौकर आहेत आपले. कोणताही मोठा कर्मचारी असू दे, तुम्ही नौकर आहात. आणि हे जे निवडून दिले आपण, हे दिवाणजी आहेत. आम्ही सांगतो तसं आहे. हम बोलेगे वैसा सुन तू, नाही तर पुढच्या वेळेस डिपॉझिट जप्त केलंच ना लोकांना. नांदेड जिल्ह्यातलंच पानाट आला. आपण डायरेक्ट नाही बोललो, दुरून मारतो, पण मारल्याशिवाय राहत नाही. आहे मी सत्य पा, मी काय त्यातला महाराज आहो काय. बेल के पत्री को शायद लगाऊन चिपका, तुम्हाला लड़का पास हो जाएगा. आणि तुम्ही बायकाही मरमर तेच करता. आमच्या परतवाड्यामध्ये एका महाराजाची कथा होती आणि बायका, मे महिन्यातली घटना आहे मागच्या वर्षी, ते तुळशी घेऊन चालली डोक्यावर. उन्हाचा फटका बसला. दोन बाया सिरियस झाल्या, त्यातली एक मेली. तो महाराज रथाच्या खाली नाही उतरला. लक्षात घ्या. म्हणून मला सांगायचं आहे की तुम्ही गाडगे बाबा वाचा. आता तुम्ही तुकारामाची अभंग गाथा वाचा.
फक्त 10 रुपयाचं पुस्तक जाणून काढलं, गरीबाजवळ पैसे नाही ना, मी गोरगरिबाचा महाराज आहे. 10 रुपयाचं तरी पुस्तक तुकारामाचे अभंग आहे. ऐसे कैसे झाले मनती साधू मनती साधू. मला आज पुस्तक दिलं काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव पावले. शिवाजी कोण होता, गोविंद पानसरे यांचं पुस्तक आहे. बाई रस्ता शोध, बाईने रस्त्यातला, कारण आता उद्धार करणारा कोणी येणार नाही बाई. तुम्हाला उद्धार करणारा बाबासाहेब आहे. जगलासारख्या बायाईचं कल्याण केलं बाबासाहेबानं. आणि डॉक्टरने मुली झाल्या, प्राध्यापिका मुली झाल्या. नाही तर तुमच्या मराठवाड्यातली घटना म्या डोळ्यानं पाहिली. चौकात मी माणसाही संग उभा होतो कळमनुरी जवळ, तर माणसं असल्याच्यानं बायाईनं चपला हातात घेतल्या आणि चपला हातात घेऊन चालू. कशामुळं, कोणामुळं? तुम्हा बायाईने चपला हातात घेऊन माणसाही समोर जावं लागत. आता नवऱ्यासोबत खुर्चीच्या जवळ बसून, हे कोणामुळं झालं? तुझ्या जीवनाचं मॅडम, तुम्ही ठाणेदार झाल्याचं मोठ्या सावित्रीबाईच्या पुण्याईनं. एवढे उपकार केले ज्योतिबा. ज्योतिबा आवाज कोणाचा चांगला वाटते ऐका. ज्योतिबा, ज्योतिबा कोणाचा? याचा चांगला, वरच्याचा चांगला की खालच्याचा? वरच्याचा चांगला आहे. खालच्याचा काऊन चांगला आहे? अजूनही जातीयवाद गेलाच नाही काय मनुवादी लोकांचा. किती दिवस खालच्या लोकांना दाबता भेटली. आता तुमच्या बापाची ताकद नाही, आम्हाला दाबू नाही शकत. हे झेंडा चौक, झेंडा गेला 3ऱ्या मजल्यावर. आता किती तुमची अंगार होऊ द्या, तुमची किती जाऊ द्या, हा तिरंगा आहे ना, झेंडा हा तिरंगा. झेंडा चौकात तुम्ही बसल्या. गजाननचा आवाज मस्त आहे की नाही? लोकांना वाटते महाराज सोबत लेडीज आहे का? महाराजानं बाई ठेवली का? मी काय त्यातला महाराज आहो का? झेंडा हा इकडे इंग्रज नव्हतं, इकडे ते अलग होत ना. 18 ऑक्टोबर की सप्टेंबर साहेब. आणि या तिरंग्यात 4 कलर आहेत. ए पिंट्या, ए बाळा थांब, ए पोरा बस बेटा, पाणी आणलं त्याने. मला लेकरं मोठे सायलेंट आहे. स्टँडर्डचे लेकरं बाबा, सर्व कॉलनीतले लेकरं, झेंडा चौकातले लेकरं काय मजाकचे आहेत. आणि त्याच्यामध्ये तक्षशिला बुद्धविहार एवढंच नाही तर सूर्यानगर, बाजूला गोपालकृष्ण नगर, नवजीवन नगर, आणि उरलं श्रद्धा कॉलनी. आवडलं आपल्याला. इकडे तक्षशिला बुद्धविहार आणि तिकडे सूर्यानगर,
बाजूनं गोपाल कृष्ण नगर. वा वा. सर्वी मंडळी आली जे बाहेर नगरातून या परिसरात बाहेर नगर